हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस, प्लेसशी रिलेटेड सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि तो आहे वेअर. वेअर ठीक आहे, तर वेअर हा कंजक्शन पण आहे, त्याच्यानंतर ऍडवर्ब बी आहे. तर येतं कन्फ्युजन होते, गण्या आहे सोंगाड्या. लक्ष दे इकडं. तर वेअर म्हणजे कुठे होते, लई जनतेला माहित आहे, लई लोकांना माहित आहे. पण त्याचा आणखी दुसरा बी अर्थ होते. काय होते? कुठे पण होतेच, पण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा कुठे बी होते, जिथे तिथे असा बी होते. काय होते? कुठे, जिथे, जिथे, तिथे असा बी होते. तर आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर हा जो वेअर आहे, लक्ष द्या रे पोट्टेवा. वेअर आपल्याला काय म्हणून शिकायचं आहे? वेअर आपल्याला काय म्हणून शिकायचं आहे? सबऑर्डिनेटिंग. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस. प्लेसशी रिलेटेड असते हा. आता कंजक्शन म्हटलं तर जोडण्याचं काम. काय म्हटलं मी? कंजक्शनचा अर्थ काय होते? का दोन सेंटेन्स, दोन फ्रेजेस ना दोन क्लॉजेस याला जोडण्याचं काम करतो, फेविकॉल सारखं. ठीक आहे. तर तेव्हा तो कंजक्शन असतो. आता मी दोन उदाहरणं देऊन समजून सांगतो का कधी कंजक्शन असते आणि कधी नसते. तर बोडक्यामध्ये जाऊ द्या. बरोबर. ए गनिया पायन सोंगाड्या नुसता शिल्पी सोबत बोलत राहते. कायचं काम आहे बोलायचं? मग बोलत बस. काय तर क्लास झाल्यावर. लक्ष दे इकडं. ए शिल्पे पायन इकडं बयाडे. तर पा वेअर फरक लक्षात घ्या रे पुट्ट्यावर. पहिलं वेअर इज ही. वेअर इज ही गण्या येतं काय? वेअरनी प्रश्न विचारलाय म्हणून हा काय वेअर इज ही म्हणजे ठिकाणाबद्दल विचारत आहे का तो कुठे आहे. तो कुठे आहे. तर इथं क्वेश्चन मार्क राहते, हे सेफ्टी राहते. हा क्वेश्चन झाला. येतं कंजक्शन नाही आहे. येतं हा ऍडवर्ब बी म्हणू शकतो किंवा एखादा प्रोनाउन बी म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा वेअर इज ही म्हणजे तो कुठे आहे. इथे वेअर प्रश्न विचारण्यासाठी यूज केलेला आहे, म्हणजेच इथं हा कंजक्शन नाही. पण आता जे मी वाक्य घेतो त्या वाक्यामध्ये कंजक्शन म्हणून काम करते. जसं लक्ष द्या. आय नो वेअर ही लिव्स. आता पाय गण्या, या सेंटेन्स मध्ये सुद्धा वेअर आहे, पण इथं काय करत आहे? आय नो हे एक सेंटेन्स आहे ना ही लिव्स हे एक सेंटेन्स आहे. तर इथे दोन सेंटेन्सच्या मधात आलाय, म्हणजे दोन सेंटेन्सला असं जोडलाय. जोडण्याचं काम करत आहे. इथं काय प्रश्न विचारण्यासाठी नाही वापरला त्याला. ठीक आहे. म्हणून इथला जो वेअर आहे हा एक काय आहे? कंजक्शन आहे. पण हा जो वेअर आहे हा प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून हा काय कंजक्शन नाही आहे, सिंगल सेंटेन्स आहे. तो असा फरक लक्षात ठेवजो गण्या. मनिया लक्ष दे. समजलं? हा वेअर काय आहे? कंजक्शन नाही. ह्या प्रोनाउन ऍडवर्ब असू शकते. आणि इथला जो वेअर आहे सेकंड सेंटेन्स मधला, यांना दोन सेंटेन्स असे जोडले आहे, तर इथं कंजक्शन आहे. ठीक आहे. तर आपण कंजक्शन म्हणून शिकणार आहोत, तर ते बरोबर लक्षात घ्या. लक्ष द्या रे. ठीक आहे. तर आपण काय शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये? सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस ऍज अ कंजक्शन म्हणून आपण शिकून राहिलो. तर कंजक्शन म्हणजे आता जोडण्याचं. ठीक आहे. जोडण्याचं काम करणार. तर अर्थ जो आहे, पहिला अर्थ आहे कुठे. जेव्हा आपण वेअर ऍज सबऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून वापरतो, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून वापरतो, तेव्हा त्याचा अर्थ कुठेच होते. पण इथं जोडतो, पण जोडतो हा फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे, जिथे तिथे असे अर्थ होते जेव्हा तो कंजक्शन म्हणून वापरले जाते तेव्हा. ठीक आहे.
तर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण समजून घेऊ. तर लक्ष द्या रे, पहिलं जो आहे वेअरचा अर्थ ऍज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस. ठीक आहे. तर आता पहा, आय नो, मला माहित आहे, मला माहित आहे, आय नो वेअर ही लिव्स. मला माहित आहे तो कुठे राहतो. ठीक आहे. आता इथं वेअरचा अर्थ काला, कुठेच आला, पण इथं प्रश्न नाही विचारत आहे, येतं ह्या दोन सेंटेन्सला जॉईन केलेला आहे, म्हणून इथे हा एक सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस आहे. हे वाक्य तुम्ही असं बी म्हणू शकता गण्या, वेअर ही लिव्स आय नो. वेअर ही लिव्स, तो कुठे राहतो, आय नो, मला माहित आहे. म्हणजे हे वाक्य आपण असं बी म्हणू शकतो गण्या, म्हणजे जेव्हा आपण वेअर असलेलं जे सेंटेन्स आहे ते नंतर घेतलं तर मधात येते, आणि जर पहिलं घेतलं तर मग कॉमा येते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तो अर्थ काय होते, तो कुठे राहतो मला माहित आहे. ओके, तो कुठे राहतो मला माहित आहे. तर हा क्वेश्चन नाही आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नाही आहे, म्हणून इथे जो वेअर आहे तो एक सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस आहे. समजलं हे. अजून दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. शिल्पी कुठं काम करायची, शिल्पी कुठे काम करायची मला माहित होतं. समगाड्या मग सांगितलं कोण नाही. बघा आता, आय न्यू, मला माहित होतं, वेअर शिल्पी वर्कड लास्ट इयर, मागच्या वर्षी शिल्पी कुठं काम करायची मला माहित होतं. पण मी कायला सांगू तुले सोंगाड्या. ठीक आहे. तर आय न्यू, मला माहित होतं, वेअर शिल्पी वर्कड, कुठे शिल्पी काम करायची, लास्ट इयर, मागील वर्षी मला माहित होतं. तर इथे हा जो वेअर आहे यानं पाच दोन सेंटेन्स असे जोडले. हा छाती काढून उभा आहे मधात लेखाचा आणि दोन सेंटेन्सला जोडलाय, आहे का नाही. तर इथं हा कंजक्शन आहे, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस. ओके, समजलं का नाही. हे कोणत्या अर्थाने, कुठे, म्हणजे कुठे या अर्थाने वेअर ऍज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून त्याचा वापर केला जात असते. समजलं नाही. तिसरं एखादं एक्झाम्पल घेऊन घेतो. आज रात्री कुठं थांबायचं मी तुले सजेस्ट करू शकतो, मी तुले सुचवू शकतो. आज रात्री कुठे थांबायचं, कुठे कुठे, आज रात्री कुठं थांबायचं मी तुला सजेस्ट करू शकतो. मग कसं होणार, आय कॅन सजेस्ट यू वेअर वी हॅव टू स्टे टू नाईट. म्हणजे आज रात्री कुठं थांबायचं आहे, कुठं थांबायचं आवश्यक आहे, किंवा कुठं थांबणे आवश्यक आहे, किंवा कुठं थांबायचं आहे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो, मी तुम्हाला सुचवू शकतो. काय, कुठे थांबायचं आहे, आज रात्री कुठे थांबायचं आहे. आलं इथे गण्या कुठे, असा जांगड गुत्ता. ठीक आहे. तर हा झाला वेअरचा अर्थ कुठे. जेव्हा आपण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून वापरतो तर पहिला अर्थ कुठे असा निघतो. दुसरा अर्थ पारे, जिथे, जिथे बी म्हणतो किंवा जिथे तिथे पण म्हणतो. ठीक आहे. असं बी म्हणू शकतो, असं बी म्हणू शकतो. ओके. आता या अर्थाने सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून कसं काम करतो ते बघू. लक्ष द्या इकडे. जिथे शिल्पी जाते, जिथे शिल्पी जाते आनंदाची निर्मिती होते. जिथे शिल्पी जाते तिथे आनंदाची निर्मिती होते. बा एवढी आहे शिल्पी हुशार, एवढी जबरदस्त आहे का जेथ जाते तिथे
आनंदाचं वातावरण निर्माण होते किंवा आनंदाची निर्मिती होते. आला का नाही तर जिथे. तर कसं म्हणू रे गण्या ते सेंटेन्स? वेअर शिल्पी गोज, जिथे शिल्पी जाते तिथे आनंदाची निर्मिती होते. देअर इज क्रिएशन ऑफ हॅपीनेस. तर इथं बी बघा वेअर आता आपण पहिलं घेतलं, हे मधात बी घेऊ शकता गण्या. देअर इज क्रिएशन ऑफ हॅपीनेस, देअर इज क्रिएशन ऑफ हॅपीनेस वेअर शिल्पी गोज. आनंदाची निर्मिती होते जिथे शिल्पी जाते, असा अर्थ होत असतो. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स, एक मन आहे प्रोवर्ब गण्या. एक काय मन? मन माहित आहे का? जिथे इच्छाशक्ती असते तिथे नेहमीच मार्ग सापडतो. तर इच्छाशक्ती नसल तर कायचा मार्ग सापडणार आहे? ठीक आहे. तर आपल्याला कोणतंही काही काम करायचं असेल तर काय पाहिजे गण्या? इच्छाशक्ती. मग अशी मन नाही आहे का? जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग सापडतो. इच्छाशक्ती नसेल तर मार्ग सापडत नाही. तर हे बी सेंटेन्स वेअरनेस बोलले जाते. कसं होणार? देअर इज अ वे, मार्ग सापडतो किंवा मार्ग असते. कुठे? जिथे. वेअर देअर इज अ विल. विल म्हणजे इथं काय होते गण्या? तो हेल्पिंग वर्ब नव्हे, सिंपल फ्युचर टेन्स मधला. विल म्हणजे इच्छाशक्ती बी होते. ठीक आहे. तर देअर इज अ वे, मार्ग सापडतो किंवा मार्ग असते. वेअर देअर इज अ विल, जिथे इच्छाशक्ती असते. हे वाक्य तुम्ही पहिलं बी घेऊ शकता गणाड्या. वेअर देअर इज अ विल, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग सापडतो. तर असा आहे जांगर गुप्ता वेअर बावा. ठीक आहे. वेअर बावाचं कीर्तन. तर वेअर ऍज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस म्हणून या प्रकारचे अर्थ प्रेझेंट करत असतो आणि तो जोडण्याचं काम करत असतो. आय होप यू अंडरस्टूड वेअर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ प्लेस. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंजक्शन सोबत. टिल देन बाय अँड टेक केअर.